मोदी नको, भारतीय जनता पक्ष नको असं मत ठाम ज्याचं आहे त्याला महाराष्ट्रात या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा एकच चेहरा त्याच्या डोळ्यात पडतो की ठाण्यातला मराठी माणूससुद्धा एकनाथ शिंदेबरोबर राहणार नाही. ठाणे हा एकनाथ शिंदेचा गड बालेकिल्ला आहे, पण तो सुद्धा तिथे राहील असं सांगितलं जात नाही आहे. ही सिम्बॉल वर्सेस सिंपती अशी लढाई होती. सिंपती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने होती आणि सिम्बॉल्स होते ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. स्वप्नात सुद्धा कोणाला राहुल गांधींना, सोनिया गांधींना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की बाळासाहेबांचा मुलगा, शिवसेनेचा सर्वेसर्वा हा आपल्याबरोबर येईल. वाजपेयी आणि अडवाणींनंतर जो भाजप 2014 साली मोदी आणि शहा यांनी, तो माझ्या दृष्टीने नवीनच पक्ष स्थापन झालेला. त्या मूळच्या भाजपशी काही संबंध नाही आहे त्याचा. त्या पक्षाबरोबर पवारसाहेब कधी जातील आणि विशेषतः आयुष्याच्या या स्टेजला ते आपली राजकारणाची दिशा इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलतील असं मला तरी वाटत नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोणाचं प्रेस्टीज जर पणाला लागलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं लागलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षातसुद्धा ते देवेंद्र फडणवीस या एकाच नेत्याचं, एकाच व्यक्तीचं प्रतिष्ठा, त्यांचं प्रेस्टीज हे या निवडणुकीत पणाला लागलेलं आहे असं मला वाटतं. असंख्य कार्यकर्त्यांची लोंढे हे राज ठाकरे यांचं भाषण संपल्यावरती उठून गेले हे माहिती आहे तुम्हाला. मोदींसाठी म्हणजे हे घडलं तसं ते फक्त राज ठाकरेंसाठी आलेले लोक नाही, ते अन्नभक्त आहेत. सगळे शिवसैनिक हे अन्नभक्त आहे. मी सांगतो तुम्हाला, शाखा आपल्या ताब्यात याव्यात असा एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोणत्याही प्रकारचा प्रयत्नच केल्याचं मला दिसलं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने या निवडणुकीत ते महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडीचा म्हणजेच पर्यायाने देशातल्या इंडिया आघाडीचा महाराष्ट्रापुरता चेहरा बनले, तो त्यांना पुढे टिकवायचा असेल आणि राजकारण करायचं असेल तर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सताड उघडायचे करायला पाहिजेत असं मला वाटतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी टप्प्यात आलेला आहे. खरं तर वेगवेगळ्या संदर्भांनी विश्लेषणं केली जात आहेत. विशेष करून महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक अगदी चॅलेंजिंग होती. 6 पक्ष जे आहेत ते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढलेले आहेत. या सगळ्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा विशेष करून शिवसेनेमध्ये जी काही स्थलांतरं झाली, शिवसेनेचं जे काही राजकारण झालं त्याचा प्रचंड गाढा अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर सर आज बोलबिडूवरती आलेले आहेत. त्यांचं सर पहिल्यांदा तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर कॉलिंग मी. सर, ही निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते, विशेष करून शिवसेनेसाठी, कारण शिवसेनेची जे काही 2 गट पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने निवडणूक होतीये. तर आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आणि किती वेगळी वाटते तुम्हाला? नाही, ही निवडणूक फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही आहे. म्हणजे असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे की ही निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे आणि खरी शिवसेना कोण आहे ती यातनं ठरणार आहे वगैरे. ते वास्तव आहे की न्यायालयाच्या निकालानंतर आपल्या विधानसभा अध्यक्षांनी जो कौल दिला, जो निकाल दिला, त्याच्यानंतरचा अंतिम निकाल हा जनता देणार आहे हे तर सर्वांना माहिती आहे. पण तो निकाल जर का एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणि जनता जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी राहिली असं दिसलं, असं स्पष्ट झालं तर तो सर्वात मोठा अपमान भाजपचा असणार आहे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही. कारण भाजपने या सगळ्या सत्तेसाठी केलेल्या कारवाया होत्या. त्यामुळे ही निवडणूक फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाची होती किंवा फक्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यातल्या द्वंद्वामुळे त्या दोघांसाठी तो ईर्ष्येचा मुद्दा ठरला असं अजिबात नसून माझ्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोणाचं प्रेस्टीज जर पणाला लागलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं लागलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षातसुद्धा ते देवेंद्र फडणवीस या एकाच नेत्याचं, एकाच व्यक्तीचं प्रतिष्ठा, त्यांचं प्रेस्टीज हे या निवडणुकीत पणाला लागलेलं आहे असं मला वाटतं. सर, जसं आपण सुरुवातीला बोललो होतो भेटल्यानंतर की तुम्ही 1977 पासून लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. इतकी वर्ष महाराष्ट्राचं बदलतं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे.
तर आत्ता असं म्हटलं जात आहे की ही निवडणूक महत्त्वाची आहे, पण कुठंतरी ऐतिहासिक आहे. इतक्या तोडाफोडीनंतर ही निवडणूक फार वेगळी होणार आहे. पण तुम्ही ज्या काही निवडणुका बघितलेल्या आहेत आधी लोकसभेच्या, त्याच्यामध्ये सुद्धा अशी काही एखादी इंटरेस्टिंग निवडणूक झाली होती का, की ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की ती सुद्धा ह्याच्यापेक्षा पण खूप रंजक वळणावरती नाही, झाली होती? फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला ना, तर महाराष्ट्रात 85 साली झालेली जी विधानसभेची निवडणूक होती ना, ती महाराष्ट्रासाठी खूपच इंटरेस्टिंग होती. कारण तुम्ही लक्षात घ्या त्याची पार्श्वभूमी. 78 साली पवारांनी इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही विरोधात बंड करून काँग्रेसबरोबरचं सरकार तोडलं आणि स्वतःची वेगळी काँग्रेस स्थापन करून जनता पक्षाबरोबर, तेव्हा जनता दल स्थापन झालेलं नव्हतं, जयप्रकाश नारायणांनी स्थापन केलेलं जनता पक्ष, जनता पार्टी होती तेव्हा, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं आणि ते इंदिरा गांधींनी 80च्या लोकसभा निवडणुका जिंकल्याबरोबर बरखास्त केलं. तेव्हापासून पवार हे विरोधी बाकांवर होते. अंतुले मुख्यमंत्री झाले होते आणि पवार विरोधी बाकांवर होते. त्यानंतर 85ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पवारांनी भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन मोठी आघाडी केली होती आणि तेव्हा त्याचं नाव पुलोद असं, पहिल्यांदा पुरोगामी लोकशाही दल असं पुलोद असं नाव झालं होतं. आणि प्रचंड हवा होती तेव्हा की ही इंदिरा गांधी, अंतुले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सत्तेवर येणार नाही आणि ही जी समाजवादी, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष आणि लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष यांना बरोबर घेऊन पवारांनी केलेली आघाडी राज्य जिंकेल. पण ती 113च्या पुढे जाऊ शकली नाही आणि ती इंटरेस्टिंग खूप झाली होती. कारण पवारांचं प्रेस्टीज खऱ्या अर्थाने तेव्हा पणाला लागलं होतं की पहिल्यांदाच पवार काँग्रेसच्या विरोधात ओपनली तेव्हा लढले होते आणि तसं झालं होतं ते. पण ते काही होऊ शकलं नाही आणि पवारांनी खूप प्रयत्न केले होते तेव्हा. बरोबर 40 वर्षांनी तीच वेळ परत पवारांवरती या निवडणुकीत आली. पण पवारांच्या काय म्हणू त्याला आपण, ऊर्जा किंवा ईर्ष्या आणि उमेद आणि जिद्द याला सलाम करावा लागतो. कारण ते त्यावेळेला ज्या झपाट्याने फिरत होते त्याच झपाट्याने ते याही वेळेला नुसतं वय नव्हे तर प्रकृती अस्वास्थ्य समोर ठेवून ते फिरले. आणि ते सगळे असं म्हणतात की ते फक्त आपल्या मुलीसाठी बारामतीत राहिले. तसं झालेलं नाही. ते महाराष्ट्रभर सभा घेतल्या त्यांनी आणि त्यांनी विशेषतः त्यांनी केवळ त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार न करता टोटल महाविकास आघाडी, इंडिया आघाडीसाठी त्यांनी प्रयत्न केले. हे लक्षात घ्यायला लागेल. पण सर, आता तुम्ही पवारांचं राजकारण इतकी वर्ष जवळून बघताय. वारंवार आता अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला तेव्हा सातत्याने पवारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी बोलताना दिसतात अजित पवार, की 2014ला शरद पवारांनीच त्यांच्या सूचनेनुसारच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला, किंवा 17ला प्रयत्न झाला, 22ला प्रयत्न झाला, असे सातत्याने आरोप करत पवारांविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. साधारणतः हे पवारांच्या ज्या भूमिका आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, पवारांचा आता तुम्हीच शब्द वापरला की संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ तुम्हाला पण तर एक खरोखर तसं झालं असेल असं वाटत नाही असं वाटतं मला. पण मुद्दा तो नाही. पण पवार हे नेहमी काहीतरी खिशात एक आणि मनात एक ठेवून राजकारण करतात. असा 77-78ला जेव्हा त्यांनी सरकार बनवलं जनता पार्टीबरोबर तेव्हापासूनचा हा समज आहे की ते बोलतात एक आणि त्यांच्या मनात काय आहे ते वेगळंच असतं. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते प्रतिभा पवारांना सुद्धा कळू शकणार नाही. इथपर्यंत सगळी चर्चा आणि हे सगळं झालं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की वाजपेयी असेपर्यंत त्यांचे भारतीय जनता पक्षाशी सौहार्दाचे संबंध होते. गुजरातचा जो मोठा भूकंप झाला 2002च्या आसपास, तेव्हा लातूरच्या महाराष्ट्रातल्या भूकंपानंतर पवारांनी अख्खं मंत्रालय लातूरमध्ये उभं करून जी कामगिरी बजावली तो सगळा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन गुजरात भूकंप पुनर्वसनासाठी त्यांना अडवाणींनी आणि वाजपेयींनी जॉईंटली, वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा, त्यांनी तिथे त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती केली. इथपर्यंत ठीक आहे. आता मी मगाशीच सांगितलं की ते 85 साली त्यांनी त्यांच्या पुलोदमध्ये भाजपला घेतलेलं होतं.
पण एस्पेशली बाबरी, म्हणजे अयोध्येतलं बाबरी कांड जे केलं संघ परिवारांनी घडवून आणलं, त्यानंतर मुंबईत ज्या झालेल्या लागोपाठ दंगली होत्या आणि त्यातनं वातावरण निवळत असताना गोधरात झालेला प्रकार आणि त्यानंतरचा विशिष्ट समाजाची, म्हणजे काय नाव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, मुस्लिम समाजाचं ज्या पद्धतीने शिरकाणच म्हणावं लागेल अशा पद्धतीने जे अहमदाबादेत झालं आणि त्याला मोदींचं सरकार ज्या पद्धतीने निष्क्रिय राहिलं, ते बघता मला स्वतःला 100% खात्री वाटत होती आणि ती माझी अजूनपर्यंत तरी कायम राहिलेली आहे की वाजपेयी आणि अडवाणींनंतर जो भाजप 2014 साली मोदी आणि शहा यांनी, तो माझ्या दृष्टीने नवीनच पक्ष आहे स्थापन झालेला, त्या मूळच्या भाजपशी काही संबंध नाही आहे त्याचा. त्या पक्षाबरोबर पवारसाहेब कधी जातील आणि विशेषतः आयुष्याच्या या स्टेजला ते आपली राजकारणाची दिशा इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलतील असं मला तरी वाटत नाही. म्हणजे मग ते का करतात असं, तर आता हे सगळे अजित पवारांचे आरोप आहेत आणि अजित पवारांच्या मनातलं खरं दुःख काय आहे ते आपल्याला माहिती आहे की 2004 साली मुख्यमंत्री होण्याची संधी होती आणि मी झालो नसतो तर भुजबळ साहेब झाले असते वगैरे, ते रोज तेच सांगतायत. ते म्हणजे ते बाहेर पडले त्या दिवसापासून ते तेवढी एकच गोष्ट सांगतायत खरं म्हणजे. पण त्यामुळे ती खतखत का आहे ते आपल्याला माहीत आहे की त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही आणि खरं म्हणजे अख्खा पक्ष महाराष्ट्राचा त्यांच्याच ताब्यात होता, कोणीही प्रदेशाध्यक्ष असला तरी. आणि लोकही सांगतायत की हाच माणूस काम करत होता. आम्ही मुंबईत डोळ्यांनी पाहिलं की ते सकाळी 7 वाजता NCPच्या ऑफिसमध्ये येऊन बसायचे अजित पवार आणि तेव्हा बाहेर किमान 50 लोकांची रांग लागलेली असायची त्यांच्याकडे कामं घेऊन येणाऱ्या. जेव्हा ते सरकारात होते, या आत्ताच्या सरकारात, महाविकास आघाडीच्या सरकारात, आणि हे त्यांची कायमच परंपरा आहे की त्या दोघांची, काकांची पण आणि पुतण्याची पण, की ते सकाळी 7ला तयार असतात लोकांना भेटायला आणि त्यांची कामं करायला. त्याच्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनातली खतखत हेच आहे की त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. पण मग आता जो काही इतका बदल झाला, म्हणजे अजित पवार 40 एक आमदार सोबत घेऊन गेले, खासदारांचं जरी एक राज्यसभा आणि एक लोकसभा, 2च खासदार, पण शरद पवारांकडे एक संख्याबळ सुद्धा कमी राहिलं. जी महत्त्वाची इतकी वर्ष त्यांच्यासोबत असणारी लोक, म्हणजे भुजबळ असतील किंवा मग हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, हे अगदी त्यांच्या मुशीतले नेते, म्हणजे 99 पासून सोबत असणारे जवळपास बरेचसे नेते होते. तर या नेत्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असावा? ते ऑब्व्हियस होतं ना, म्हणजे त्याला आपण सरकारी यंत्रणांचा झालेला वापर असं जाहीरपणे सांगू शकतो ना. कारण 5च दिवस आधी किंवा 8च दिवस आधी अजित पवारांनी हे जे काय तथाकथित रिव्होल्ट केला, त्याच्या आधी भोपाळमध्ये काय बोलले होते मोदी आपल्याला सर्वांना माहिती आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीसांनी काय आरोप केले होते की हा चक्की तुरुंगात जेलमध्ये जाऊन चक्की पिसेल, असं हे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणजे हे दोन्ही जी माझ्या दृष्टीने ही दोन्ही जे पक्ष फोडण्याचं काम झालेलं आहे ना, त्याला अंतर्गत नाराजी सहज असू शकते. उद्धव ठाकरे जवळपास 95-98 पासून 98च्या पासून ते बाळासाहेब असतानाच सगळे निर्णय घेत होते, सक्रिय घेत होते. त्यांच्या एक कल्ली वागण्याला कंटाळूनच प्रथम राज ठाकरे, मग नारायण राणे हे सगळे बाहेर पडले, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पवारही 95 नव्हे तर 80 पासून शरद पवारच निर्णय घेत आहेत त्यांच्या पार्टीचे. जेव्हा त्यांनी बंड केलं आणि की काय समाजवादी काँग्रेस असं नाव होतं त्याचं, काँग्रेस एस म्हणायचे त्याला, तेव्हापासून तेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजी हे एक कारण असू शकतं, पण अंतर्गत नाराजीच्या पलीकडे जाऊन त्या अंतर्गत नाराजीला नीट खतपाणी घालण्याचं काम करून आणि त्यांना आपल्या हातात असलेल्या सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून हे पक्ष फोडले गेले. हे अगदी जाहीरपणे सांगायला काहीच हरकत नाही आणि आपल्याला माहीतच आहे. पण तुम्ही आत्ता जो उल्लेख केलात की उद्धव ठाकरेंबद्दल पण, जे राज ठाकरेंचं बंड झालं असेल किंवा नारायण राणेंचं एक कल्ली राजकारणाला कंटाळून, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंच्या राजकारणात प्रवेशापासून ते आत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं, आता महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा लढवणं, इथंपर्यंत तुम्ही राजकारण त्यांचं बघताय. एकंदर काय वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल? उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं का नाही हे माहीत नाही आपल्याला. कारण पवारांनी, खुद्द शरद पवारांनी असं सांगितलं आहे की त्या बैठकीत
ते दुसऱ्या कोणाचं तरी नाव सुचवत होते. म्हणजे ते अर्थातच एकनाथ शिंदेंचंच सुचवत असणार आणि भुजबळ असेल किंवा अजित पवार असतील किंवा दिलीप वळसे असतील किंवा असे सिनियर जयंतराव पाटील असतील, हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर हाताखाली काम करणं शक्य नव्हतं. हे पवारांचे शब्द आहेत. म्हणजे आमचे त्यांनी नावं नाही घेतलेली, आमचे ज्येष्ठ नेते. म्हणून मी शेजारी बसलेल्या उद्धवचा हात वर केला, असं पवारांनीच सांगितलेली कहाणी आहे. त्यांची आधी बोलणी झाली होती का नाही आपल्याला माहिती नाही. पण तो जो क्षण होता ना, तो केवळ उद्धव ठाकरेंच्या वैयक्तिक राजकीय जीवनातला नव्हे, तर शिवसेनेच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला असं मला वाटतं. कारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या सगळ्या घडामोडी झाल्या आणि ते मुख्यमंत्री झाले आणि लगोलग डिसेंबरमध्ये 15 दिवसाच्या आत नागपूरला जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होतं, त्या अधिवेशनात त्यांनी अत्यंत ऐतिहासिक वाक्य उच्चारलं आणि ते वाक्य असं होतं की आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली, ही आमची खूप मोठी चूक झाली आणि त्याचे आम्हाला फटके बसले. हे भाषण रेकॉर्डवर आहे. हे भाषण सहज गुगल केलं की हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे, हे ऐकताना धक्का बसतो आता. तसं ते ज्या दिवशी बोलले त्या दिवशी आमच्यासारख्या प्रदीर्घ काळ शिवसेना बघणाऱ्या सगळ्यांनाच बसला होता धक्का. कारण आम्ही हा जो तो निर्णय घेतला आणि सर्वांना कोणाला हा व्हिडिओ बघणाऱ्यांना जर शंका असेल तर 4 शब्द गुगलवर टाकले की टाइम्स ऑफ इंडियाची बातमी येते ही. तर मुद्दा तो नाही, त्याच्या पुढे ते असं म्हणाले होते की धर्माची राजकारणाशी घातलेली सांगड ही आमची मोठी चूक झाली आणि त्याचा आम्हाला खूप फटका बसला, असं त्यांचं पुढचं वाक्य होतं. तुम्ही लक्षात घ्या, हे त्यांचं मत हे थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी पंगा घेणारं होतं. कारण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रचार भाजपच्या आधी शिवसेनेने सुरू केला होता. ती सगळी कहाणी सगळ्यांना माहिती आहे. 1987ची पोटनिवडणूक शिवसेनेने भाजपबरोबर नव्हे इंडिपेंडंटली लढवली आणि ती केवळ हिंदुत्वाच्या जोरावर त्यांनी ती निवडून आणली, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं की आपण जर अधिकृतपणे, प्रमोद महाजन हे पहिले चाणक्य नेते भाजपचे की ज्यांच्या हे लक्षात आलं की हिंदुत्वाची भगवी शाल बाळासाहेबांनी खांद्यावर घेतली आहे, ते जर का आपण त्या भूमिकेत गेलो नाही, म्हणजे महाराष्ट्र भाजप त्या भूमिकेत गेला नाही, तर सगळी हिंदुत्वाची व्होट बँक ही शिवसेना खाऊन टाकेल महाराष्ट्रातली. त्याच्यानंतर सगळं पुढचं राजकारण घडलं आणि अडवाणींना त्यांनी जाऊन सगळं फॅक्ट सांगितल्या महाजनांनी आणि मग नाही रथयात्रा त्याच्यानंतरची गोष्ट आहे. मग पालमपूरला हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भाजपच्या अधिवेशनात ठराव करून घेतला अडवाणी आणि महाजन यांनी की भाजप ह्या अधिकृतरित्या राम मंदिर आंदोलनात आहे. तोपर्यंत भाजपचा राम मंदिर आंदोलनाशी काहीही संबंध नव्हता. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली 80च्या दशकात ते आंदोलन सुरू झालेलं होतं आणि भाजप दूरवरून ते बघत होता. कारण वाजपेयींनी पक्ष स्थापन होताना गांधीवादी समाजवादाची घोषणा केली होती ना, त्यामुळे ते सगळा टर्निंग पॉईंट हा ती 87ची इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर सगळं फिरलं आणि मग पुढे ती रथयात्रा वगैरे सगळं राजकारण खरं तिथून सुरू झालं हिंदुत्वाचं. पण आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल मी तुम्हाला म्हणाले होते की कसं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे तेच मी सांगतोय ना की त्यानंतर मी सांगितलं ना तुम्हाला की तो जो टर्निंग पॉईंट होता त्यांच्या आयुष्यातला, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं ना की धर्माधिष्ठित राजकारण करून चालणार नाही आणि त्यामुळे ते अगदी सेक्युलर पार्टीज बरोबर गेले. म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणाला राहुल गांधींना, सोनिया गांधींना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की बाळासाहेबांचा मुलगा शिवसेनेचा सर्वेसर्वा हा आपल्याबरोबर येईल. 55 जागा जिंकल्या आहेत त्यांनी, आपल्या म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा निर्णय होत नव्हता ना. त्यांनी सुद्धा 4 दिवस घेतलेच ना की आपण शिवसेनेबरोबर जायचं की नाही, त्यामुळे आपली इमेज काय होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळंच आपली शैली, राजकारणाची सगळी शैलीच बदलून टाकली ना त्यांनी. म्हणजे जी बाळासाहेबांची शैली होती त्याची डिट्टो कॉपी आपल्याला आजही बघायला मिळते राज ठाकरे यांच्या रूपामध्ये. पण कम्प्लीट बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची
लाईन ऑफ ॲक्शन, बाळासाहेबांचे प्रचारातले मुद्दे या सगळ्याच्या दूर गेला ना उद्धव. आणि तोच खरा महाराष्ट्राचा ज्या विचारांनी पुढे जाऊ इच्छित आहेत आता उद्धव ठाकरे. आता आपल्याला 4 तारखेच्या रात्री काय होईल ते माहीत नाही आणि ते कोणालाच माहीत नाही. म्हणजे कारण बोलभेडूच्याच एका कार्यक्रमात मी असं ऐकलं की जर जागा कमी पडल्या तर मोदी परत उद्धवकडे जायला कमी करणार नाहीत. पण उद्धव ठाकरे तरीसुद्धा जातील असं मला वाटत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण उद्धव ठाकरेंनी कंप्लीट बाजच बदललेलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की या अख्ख्या 2024च्या जी 60 टप्प्यात निवडणूक झाली आणि महाराष्ट्रात 5 याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या कोण चेहरा होता महाराष्ट्रभर फिरलेला महाविकास आघाडीचा. शरद पवार बऱ्याच ठिकाणी फिरले आणि उद्धव ठाकरे हाच चेहरा होता. कारण पवार फिरले तर फक्त पवार आले आहेत सभेला. म्हणजे आपण आता त्यांना काहीच हे करू शकत नाही प्रकृती आणि याच्यामुळे. बोलणारा माणूस उद्धव होता. पॅन महाराष्ट्र त्यांनी शिवसेनेचं नेतृत्व नाही केलेलं, त्यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलेलं. त्यामुळे त्यातून ते परत आता काही वेगळी भूमिका घेतील असं मला वाटत नाही. आणि अर्थात ते निकालच ठरवतील म्हणजे. पण सद्यस्थितीत चित्र तरी असं दिसतंय की शिंदेंची शिवसेना म्हणजे ही माझ्या आयुष्यातली, तुम्ही मगाशी म्हणालात की मी 77पासून निवडणुका पाहिल्या. 77ची मी नुसती पाहिली वर्तमानपत्राच्या नाशिकमधल्या एका ऑफिसमध्ये बसून. 80 सालापासून मी फिरलो आणि 85पासून मी ॲक्च्युअल कव्हर केल्या. म्हणजे रायबरेली अमेठीपासून गांधीनगर गुजरातपासून ते पाटण्यापर्यंत ते नालंदा जॉर्ज फर्नांडिसांचा मतदारसंघ. फक्त मी साऊथलाच कधी गेलो नाही. हिंदी बेल्टमध्ये मला बऱ्यापैकी मी प्रत्यक्ष निवडणुका कव्हर केल्या आहेत. ते सगळं बघता मला स्वतःला असं वाटतं की उद्धव ठाकरे आता आपला पवित्रा परत बदलतील असं वाटत नाही. आणि ही न पाहिलेली निवडणूक आहे. मी एका अर्थाने मला टी व्हीवरून जेवढी दिसली तेवढीच मी ती पाहिली. मी प्रत्यक्ष न पाहिलेली ही माझ्या आयुष्यातली बहुधा समज आल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे. मला जे दिसलं आणि मी जसं बघितलं त्याकडे, दिसणं ही एक गोष्ट आहे, त्याकडे आपण कसं बघतो बरोबर ते बघितल्यावरून मला असं वाटतं की शिंद्यांची शिवसेना ही कमी पडेल जागा जिंकण्यामध्ये, मतं खेचण्यामध्ये. कारण मी तुम्हाला आता तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी 2 गोष्टी सांगतो की ही 2 फॅक्टरवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी लढाई होती. ही सिम्बॉल वर्सेस सिंपती अशी लढाई होती. सिंपती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने होती आणि सिम्बॉल्स होते ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ग्रामीण भागामधल्या लोकांना पवार म्हणजे घड्याळ एवढंच माहिती आहे, शरद पवार म्हणजे घड्याळ, ठाकरे म्हणजे धनुष्यबाण एवढंच माहिती आहे. त्यामुळे ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि शरद पवार म्हटलं की घड्याळ असा वर्षानुवर्षाचा 30 वर्षांचा जो समज आहे, प्रभाव आहे 25 वर्षांचा, त्यातनं बाहेर पडून ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला मतदार, ग्रामीण भागातलाच कशाला शहरी भागातला सुशिक्षित मतदारसुद्धा आपल्याला शरद पवारांचं मत द्यायचं सांगून तो घड्याळावरती बोट ठेवू शकतो. मग ती उत्स्फूर्त क्रिया असते म्हणजे. बरोबर. त्यामुळे ही सिंपती वर्सेस सिम्बॉल अशी लढाई आहे असं मला वाटतं एका अर्थाने. दुसऱ्या अर्थाने ही लढाई म्हणजे ही या दोन्ही पक्षांच्या, आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला की ही दोन्ही पक्षांपेक्षा ही फडणवीस यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची लढाई अधिक आहे असं मला अजूनही वाटतं. कारण हे सगळं जे राजकारण बदललं गेलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे फडणवीसांनी त्याच्यामागे होते. फडणवीसांनी ते घडवून आणलं आणि त्याच्यात काही म्हणजे चूक बरोबरीचा प्रश्न नाही, हे सगळं वास्तव आहे. त्यामुळे या 2 पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या स्पीकरनी दिलेल्या निर्णयाच्या काय म्हणतात, लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे ना की या कोर्टापेक्षाही बाहेर एक जनतेचं कोर्ट आहे. हे वाक्य फार वेगळ्या संदर्भात त्यांनी उच्चारलेलं वाक्य आहे.
पण खरोखरच जर का समजा आपण आता असं बघू, उद्धव ठाकरे लढतायत, 21 जागा लढतायत. त्याच्यामधून त्यांना एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा एक जरी जागा त्यांनी जास्त जिंकली तर चित्र काय उभं राहतं. आणि दिसतंय असं की ते एकापेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता खूप आहे. फक्त ते कमी कुठे पडतील महाविकास आघाडी तेही आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजपचं जे इलेक्शन मॅनेजमेंट म्हणतो आपण, निवडणूक व्यवस्थापन, आणि त्यांच्याकडे जे खालचं केडर उभं आहे. म्हणजे मी मुंबईत मतदानाच्या दिवशी थोडाफार फिरलो तेव्हा मला असं दिसलं की यांच्याकडे मतं देण्याची इच्छा असलेले मतदार आहेत, पण ते मतदार नीट पोचतील केंद्रावरती अशी जी यंत्रणा असते, म्हणजे लोकांना घर बसल्या आपण कितीही लोक हातातल्या स्मार्टफोनवरती रील्स बघतील पण आपलं नाव यादीत आहे का ते बघणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडे घरी लिंक पाठवली तरी बघणार नाहीत, पाठवली तर त्याच्या प्रिंटआउट काढणार नाहीत किंवा सेंटर किंवा साधी तिचे स्क्रीनशॉट सेव्ह करणार नाहीत. अशी करून देणारी आणि त्यांना तिथपर्यंत नेऊन नीट पोचवणारी अशी यंत्रणा आहे की नाही माहीत नाही. पण तरीसुद्धा एकंदरीत तिसरी गोष्ट म्हणजे एक झालं सिम्बॉल वर्सेस सिम्पती, एक झालं भाजपचं इलेक्शन मॅनेजमेंट, आणि भाजपचं एक निष्ठावान केडर त्यांच्याकडे असल्यामुळे, त्याच्यात RSSच्या लोकांचं केडर असल्यामुळे त्यांनी उमेदवार कोण आहे हा विचार केला नाही. त्यांच्या दृष्टीने उमेदवार हे मोदीच होते. सर्व 543 मतदारसंघात मोदीच उभे होते. त्यामुळे आपण असा विचार करतो की अरे बाबा की इथे प्रकाश अकोलकर उभे आहेत आणि इकडे आरती उभे आहेत, तर आपण नाही, त्यांच्या दृष्टीने मोदीच उभे होते. तर असं जे आहे की ह्या उमेदवाराची वैशिष्ट्ये काय असा विचार केला आपण. मी ज्या मतदारसंघात राहतो तिथली लढाई तर विलक्षण होती. म्हणजे तेवढी एकच किती विलक्षण लढाया झाल्या या निवडणुकीत तेवढं चित्र सांगायला पुरेसं आहे. तिथले खासदार, शिवसेनेचे खासदार आणि झुंजार नेते गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. आणि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरेचा उमेदवार आहे. आणि जो उद्धव ठाकरे बरोबर कायम राहिला या फुटीनंतर, त्यांचं नाव रवींद्र वायकर, ते शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत. आणि दोघांच्याही मागे चौकशीचा ससेमेरा चालू आहे. ऐन प्रचाराच्या काळामध्ये ईडीची समन्स अमोल कीर्तीकरला आणण्याचे कारण काय म्हणतो आपण त्याला, आणण्याचा रिवाज पाहायला गेला. आणि जोपर्यंत वायकर येत नव्हते आणि उमेदवारी जाहीर करू देत नव्हते शिंद्यांना, तोपर्यंत वायकरांकडे समन्स जात होते. म्हणजे काय पद्धतीने या निवडणुका कोणत्या पातळीवरती खेळल्या गेल्या, आणि त्याच्यात केवळ राजकीय पक्षच नव्हे तर या सरकारी यंत्रणा कशा रीतीने वापरल्या गेल्या हे मी त्या मतदारसंघात राहतोय तिथे मी रोज हे बघतोय. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात काय घडलं असेल याचा आपण सहज विचार करू शकतो. आणि तिसरा मुद्दा जो खूप जोरदारपणे चर्चेला गेला तो शाबित करता येत नाही, पण ते म्हणजे या निवडणुकीमध्ये जितकं पैशाचं वाटप झालं, प्रत्येक निवडणुकीत पैशाचं वाटप होतं. मी पाहिलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप झाल्याचं मला माहीत आहे. पण ह्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जितकं झालं तितकं कधीही झालं नव्हतं असं पत्रकारांचे जे सोर्सेस असतात ते सांगतात. सर, तुम्ही आता उल्लेख केला, तुम्ही ज्या मतदारसंघात येतात, खरंच ती खूप इंटरेस्टिंग लढत होती. आणि अगदी मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकरांच्या पत्नी आणि अमोल कीर्तीकरांच्या आई यांनी जी काही मीडियाला प्रतिक्रिया दिली की मी माझ्या मुलाच्या बाजूनी आहे आणि हे एकनाथ शिंदेंसोबत गेले, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्याच्या हाताखाली काम करायचं का, असं मी त्यांना प्रश्न विचारला. म्हणजे साधारणतः त्यांचा सांगण्याचा सूर असा होता की एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं स्थान काय होतं. आमच्याकडे बोलबिडवरती सुभाष देसाई यांची पण मी मुलाखत घेतली, तेव्हा त्यांचाही सूर असा होता की एक साधा शिवसैनिक होता एकनाथ शिंदे, म्हणजे अशा भाषेमध्ये त्यांचं बोलणं होतं. पण याच एकनाथ शिंदेंनी इतक्या आमदार आणि इतक्या खासदारांना घेऊन जात एक मोठं बंड केलं. पण आधीची आपण बंड बघितली, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील, तितकी तीव्रता त्या बंडांची दिसली नाही किंवा लोकांचं जाण्याचं प्रमाण तितकं नव्हतं. पण एकनाथ शिंदेंनी कसं म्हणजे शक्य करून दाखवलं? शिंदेंविषयी तुम्हाला एकनाथ शिंदेंनी एकट्याने नाही शक्य करून दाखवलं. हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि सगळ्या सरकारी यंत्रणा यांनी मिळून शक्य करून दाखवलं.
त्यामुळे एकनाथ शिंदेनी एकट्याने हे बंड करून आपल्याबरोबर 40 आमदार नेलं. ही अर्धी बातमी आहे. पूर्ण बातमी ही अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या उतरत्या क्रमाने सर्व सरकारी यंत्रणा सोबत घेऊन घडवून आणलेले बंड आहे. पण त्याच्यामध्ये इतक्या लोकांना एकत्रित घेऊन जाणं ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे याचं आघाडीवर कारण होतेच. सांगतो मी तुम्हाला की ज्या पद्धतीने छगन भुजबळांवर आरोप झाले, मग अनिल देशमुखांवर आरोप झाले. अनिल देशमुख त्या तुलनेने तर फारच लवकर बाहेर आले जामिनावर. आपल्याला माहिती आहे की भुजबळ साहेब किती दिवस तुरुंगात होते आणि लोकांना तुरुंगात जायची, म्हणजे मी सुद्धा सांगतो की मला सुद्धा तुरुंगात एक रात्रसुद्धा राहायला लागलं तर मला भीती वाटते. म्हणजे काहीच भीतीदायक असतं का नसतं माहीत नाही, पण आपल्याला जो कम्फर्ट झोन असतो तो तिथे नसतो ना. त्यामुळे केवळ तुरुंगाला घाबरून लोकांनी आणि प्रत्येक माणसाने, म्हणजे तुम्हाला मी आता स्पष्ट तुम्हाला सांगण्याची गरज नाही, सगळ्या जगाला माहिती आहे की हर्षवर्धन पाटलांचं वाक्य काय होतं की मी आता भाजपमध्ये गेलो, आता मला सुखाने झोप लागते, असं जर का ते जाहीरपणे सांगू शकतात हर्षवर्धन पाटील. तेच गोष्ट अजित पवारांच्या बाबतीत तर म्हणजे इतकं ओपनली आहे की 8 दिवस आधी स्वतः मोदी बोलतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी इन द सेन्स दुसऱ्या आठवड्यात ते एकमेकांच्या शेजारी बसतात आणि असं करतात. पण तुम्हाला अजित पवारांची, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की अजित पवारांची देहबोली, बॉडी लँग्वेज बघून आणि मोदी किंवा अमित शहा यांच्या प्रत्येक सभेला ते उपस्थित न राहणे, याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांची बॉडी लँग्वेज म्हणजे या इलेक्शनमध्ये एकतर असं ऑब्झर्वेशन होतं की कुठेतरी शरद पवारांना बारामतीपुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला, पण अजित पवार स्वतः फार बारामतीमध्ये अडकले. म्हणजे एकंदर ते कुठल्याच सभांमध्ये दिसले नाहीत. हा प्रश्न ॲक्च्युली मी अजित पवारांना सुद्धा विचारला होता, मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा, की तुम्ही बाकीच्या सभांमध्ये दिसला नाहीत. तर त्यांचं असं म्हणणं होतं, मी छोट्या छोट्या सभा घेत होतो, मी काही कामं होती किंवा काही गोष्टी घडत होत्या त्यामुळं मी नव्हतो. पण साधारणतः ते सगळ्यांना बांधून ठेवण्यामध्ये अजित पवार तिथं अडकलेले मला दिसले आणि कुठंतरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये ते दिसलं नाहीत. म्हणजे जिथं त्यांनी जाणं गरजेचं होतं आणि भाजपला जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता, आता बरेच पत्रकार असं सांगतात की भाजपला जो अजित पवारांकडून वोट ट्रान्सफर, की जी काही मतं आहेत, मुस्लिम असतील, दलित असतील, हा जो वोट ट्रान्सफर त्यांना गरजेचा होता तो कुठंतरी झाला नसल्याचं चित्र आता बघायला मिळते, कारण तितके प्रयत्न झाले नाहीत त्यांच्याकडून. नाही, एक गोष्ट अशी सांगितली जाते की या निवडणुकीत महाविकास आघाडीला, म्हणजे शरद पवार हे या महाविकास आघाडीचे शिल्पकार, ज्यांनी 19 साली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदावरून वाद होऊन शेवटी त्याचं रूपांतर भांडण असून ती युती तुटली. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि या इलेक्शनमध्ये त्या आघाडीचा चेहरा बनलेले उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती अनेक कारणांनी जशी महत्त्वाची असली तरी त्याचबरोबर ती त्यांचं भवितव्य ठरवणारी आहे, पण ती महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या अख्ख्या राजकारणाची दिशा त्याच्यावरून ठरणार आहे पुढच्या. कारण 6 महिन्यांनी आपल्याला कुठे जायचं आहे, तर विधानसभा निवडणुकींना सामोरं जायचं आहे. या सगळ्या नेत्यांना हे माहिती आहे. बरोबर. आणि त्या पार्श्वभूमीवर जर अजित पवार हे फक्त बारामतीपुरते अडकून पडत असतील आणि जर ते आपली व्होट बँक ही ट्रान्सफर करू शकत नसतील आणि त्यांना जर समजा अवघ्या 4च जागा दिलेल्या आहेत, त्या 4ही जागातली जेमतेम एक जागा जर त्यांची निवडून येणार असेल, ती एक जागा कुठलीही असू शकते, ती कदाचित रायगड असू शकते किंवा कदाचित ती बारामती पण असू शकते, कदाचित ती शिरूर पण असू शकते कोल्ह्यांच्या रूपात. ती एखादी जागा जर फक्त आली तर त्यांची अवस्था विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष काय करेल याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि व्होट बँक ट्रान्सफर करण्याच्या मुद्द्यावरनं मी माझा एक सांगायचा राहिलेला मुद्दा सांगतो की माझ्या दृष्टीने ही निवडणूक, या निवडणुकीत महाविकास आघाडीला, पवार आणि ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला, काँग्रेस त्याच्यात नुसती नावाला होती कारण काँग्रेसकडे नेतृत्वच नव्हतं, पॅन महाराष्ट्र उभं राहील असा एकही चेहरा नव्हता त्या भागांमध्ये. म्हणजे तो एकमेव चेहरा त्यांच्याकडे होता. तो खूप वर्षांपूर्वी गेला. त्यांचं नाव विलासराव देशमुख.
आणि विलासराव देशमुख गेल्यानंतर अशोक चव्हाण खरं म्हणजे होऊ शकले असते, पण त्या आदर्शच्या प्रकरणामधून त्यांच्यावर जे आरोप झाले आणि त्याचीच परिणती शेवटी त्यांना भाजपमध्ये म्हणजे दोन्ही हात पांढऱ्या शेल्यात बांधून शरण जाणे अशी पेशवाईतली पद्धत होती. तर तसं त्यांना करावं लागलं आणि ते तिकडे गेले. त्यामुळे त्यांच्याकडे चेहराच नव्हता. खरं म्हणजे एक चांगलं दमदार व्यक्तिमत्व, अभ्यासू त्यांच्याकडे आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने. पण पृथ्वीराज चव्हाण हे मैदानी राजकारणातले भिडू नाहीत. ते बोलभिडू फक्त प्रेस कॉन्फरन्सेस आणि दिवाणखान्यातल्या राजकारणापुरते बोलभिडू आहेत ते. तर सांगितलं असं जातं की दलित, मुस्लिम आणि मराठा म्हणजे DMM असा शब्दप्रयोग या निवडणुकीत वापरला गेला की DMM फॅक्टरवर ही निवडणूक निकाल देणार आहे आणि हे तिन्ही फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत असं सांगितलं गेलं आहे. प्रत्यक्षात लोकांनी आतमध्ये जाऊन काय मतदान केलं असेल ते माहीत नाही. माझ्या मुलीने जर मला सांगितलेलं नाही की तिने कोणाला मतदान केलं आहे, तर आपण लोकांच्या मनाचा अंदाज कसा लावणार? पण सर, आपण जर शिवसेनेचा इतिहास काढला तर शिवसेना म्हणजे जी काही मराठवाड्यामध्ये रुजली ती नामांतर चळवळीमुळं, अगदी संभाजीनगरमध्ये खाण हवा की बाण हवा या मुद्द्यावरती प्रचार झाला होता. म्हणजे शिवसेनेचा तो बाज आपल्याला लक्षात येतो की बाळासाहेबांची वोट बँक हिंदुत्वावरती फोकस्ड होती. पण आत्ताच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे की उद्धव ठाकरेंकडे दलित आणि मुस्लिम मतदार अगदी एक गठ्ठा सुद्धा गेले असं सुद्धा म्हटलं गेलं की उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतदार. मला माहित आहे ते, हे खरं आहे. पण हे कसं काय, म्हणजे इतका नाही 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 त्याचं एकच सिंपल कारण आहे. मोदी नको असलेला जो समाज आहे, मग तो कोणताही वर्ग असेल, कोणतीही जात असेल, आर्थिक स्तर त्याचा कोणताही असेल, मोदी नको, भारतीय जनता पक्ष नको असं मत ठाम ज्याचं आहे त्याला महाराष्ट्रात या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा एकच चेहरा त्याच्या डोळ्यापुढे होता, बाकी काही नाही. कारण उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष, मोदी आणि अमित शहा यांना विरोध केला, तेवढा करणारा ताकदीचा दुसरा नेता या निवडणुकीत नव्हता. पवारसाहेब अर्थातच होते, पण मी परत सांगतोय की पवारसाहेबांना प्रकृती आणि आजारपण यामुळे मर्यादा खूप आलेल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे हा भाजप, मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातला महाराष्ट्राचा फोकस पॉईंट बनला या निवडणुकीत. आणि जो या तीन फॅक्टर्स नको असलेला मतदार होता तो त्याच्याकडे गेला, हे वास्तव असं दिसतंय. म्हणजे पण आता ही जी वोट ट्रान्सफरबद्दल आपण बोललो, पण जेव्हा आपण शिवसेनेचा विचार करतो किंवा शिवसैनिकांबद्दल बोलतो, बाळासाहेबांची विचारधारा आणि आत्ता उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं तुम्ही जसं म्हणालात की बाज त्यांच्या राजकारणाचा बदललेला दिसतो आपल्याला, पण जो मूळ शिवसैनिक आहे तो कसा विचार करतो? म्हणजे की बाबा बाळासाहेबांच्या विचारांशी मला एकनिष्ठ राहायचा की पक्ष नेतृत्व ठाकरे जे मला सांगतील त्या दृष्टीने मला जायचं आहे. म्हणजे आज मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आपण जातोय तर शिवसैनिक त्यांच्या बाजूने, उद्या समजा त्यांना असं वाटलं भविष्यात की भाजपसोबत जायचं आहे तर शिवसैनिक त्यांच्यासोबत. ही शिवसैनिकांची सिस्टीम नक्की कशी काम करते, कोणाच्या बाजूने उभी राहते? नाही, ते अंधभक्त आहेत. सगळे शिवसैनिक हे अंधभक्त आहेत. म्हणजे आपण आज भाजप आणि मोदी यांच्या समर्थकांना अंधभक्त म्हणतो, मोदी भक्त म्हणतो. खरं म्हणजे अंधभक्त आहेत ते. तुम्ही मोदी भक्त असा वापरा शब्द, ते सेम लाईनवरती बाळासाहेबांनी केडर उभं केलेलं आहे. आणि बाळासाहेब असतानाच जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा वाद झाला, तेव्हा शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांना मी विचारलं की असं होतं की असा काही संघर्ष झाला तर तुम्ही कोणाबरोबर राहाल? कुठलाही संघर्ष झालेला नव्हता. फक्त त्यांच्याचा दिसत होती खटकाखटकी. ही 99च्या आसपासची गोष्ट आहे. राज ठाकरे त्यानंतर 5 वर्षांनी बाहेर पडले. तेव्हा मी विचारलं होतं तर ते म्हणाले की आम्हाला ठाकरे नावाचा एक माणूस लागेल, आमचा पक्ष चालवायला आम्हाला ठाकरे नावाचा एक माणूस लागेल. म्हटलं या दोघात वाद झाले तर काय करणार? त्याच्यावरती त्या नेत्यांचं उत्तर असं होतं की आम्ही बघणार, गर्दी ज्याच्या मागे आहे त्या गर्दीत आम्ही चालायला लागणार. ते अंधभक्त आहेत, मी खरोखर सांगतो. आणि ठाकरे या नावाचं महात्म्य, ठाकरे या नावाचा करिश्मा हा भारतीय जनता पक्ष, अमित शहा आणि विशेषतः मोदी यांना पक्का ठाऊक असल्यामुळेच शेवटच्या क्षणी त्यांनी आणलं की नाही आम्ही राज ठाकरेंना रिंगणामध्ये. काहीच कारण नव्हतं ना.
म्हणजे राज ठाकरेंचे एकूण, आपण आता त्याच्यात जायचं नाही मतांच्या आकडेवारीमध्ये, शेवटच्या निवडणुकीत मनसेला किती टक्के मतं मिळाली होती, त्यातली सगळी ट्रान्सफर होतील का, तुम्ही जे म्हणालात की शिवसैनिक असे पटकन बदलतील का, हिंदुत्वावर श्रद्धा असलेले, तसे मनसैनिक पण बदलतील का. पण तरी त्यांना एक ठाकरे ब्रँड जो आहे की हमारे पास भी ठाकरे है असं दाखवण्यासाठी त्यांनी ते केलं शेवटी. आणि मोदींच्या सभेत, आणि त्या सभेचं वृत्तांकन नीट झालं नाही, पण मला जे समजलं आणि मला जे माहिती आहे त्यानुसार त्या सभेतली असंख्य कार्यकर्त्यांची लोंढे हे राज ठाकरे यांचं भाषण संपल्यावरती उठून गेले, हे माहिती आहे तुम्हाला. मोदींसाठी म्हणजे हे घडलं तसं, ते फक्त राज ठाकरेंसाठी आलेले लोक होते. त्यामुळे मतं ट्रान्सफर होतील का नाही हा खरंच मुद्दा आहे. आणि निशाणीचा प्रश्न सर्वात मोठा आहे माझ्या दृष्टीने. मशाल लोकांपर्यंत तितक्या तीव्रतेनं पोहोचली किंवा उद्धव ठाकरेंना ती पोहोचवता आली का, तुम्हाला काय वाटतं? चिन्हाचा किती त्यांना फरक पडेल? जो ठाकरे ब्रँडचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरे ब्रँडचा, राज ठाकरे ब्रँडचा नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरे ब्रँडचा भक्त आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे. कारण आपल्याला हे माहितीच आहे, आणि मी हे गेले 40 वर्ष मुंबईत बघतो आहे की बाळासाहेबांची सेना, ते कधीही उद्धवची सेना म्हणत नाहीत, त्याला भले नाव उभाठा दिलं असलं तरी बाळासाहेबांची सेना अडचणीत आहे म्हटल्यावरती 70, 75, 80 वर्षाचे माणसं कामाला लागतात. हे मी चित्र अनेक निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. बरं. एखाद्या महापालिकेच्या निवडणुकीत सेना डेंजरमध्ये आहे की सगळे धडाडून कामाला लागतात, हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. म्हणजे म्हणून मी त्यांना अंधभक्त म्हणतो. त्यांनी कधी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न कुठे केला. आता ज्या पद्धतीने मोदींना कोणी प्रश्न विचारू शकत नव्हता, सेम तशीच सिच्युएशन बाळासाहेबांची होती. पण बाळासाहेबांनी काही धडाडीने निर्णय घेतले आणि त्यांनी राजकारण केलं. सर, मुंबई सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात जे काही इलेक्शन झालं, मुंबईमधला जो झंझावाती प्रचार झाला, अगदी मोदींनी महाराष्ट्रामध्ये कुठंच रोड शो घेतला नाही, पण मुंबई उत्तर पूर्वमध्ये घाटकोपरला त्यांचा रोड शो झाला. उत्तर पूर्वात का घेतला असेल त्यांनी? तिथं गुजराती मतदारांची संख्या खूप मोठ्या, गुजराती वर्सेस मराठी ही जी लढाई संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर पुन्हा एकदा रंगली, ती त्या मतदारसंघात रंगली. आणि तिथे गुजराती उमेदवार होता त्यांचा, कोटेचा, आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा उमेदवार हा मराठी होता. त्यामुळे संजय दिना पाटील, त्यामुळे त्यांनी तिथे घेतला. त्यांनी आपला उमेदवार जो खरा त्यांना तिकडे हवा असणार, म्हणजे पियुष गोयल, तिकडेही ते फिरकले नाहीत. आणि रोड शो टी व्हीवर ज्या पद्धतीने दाखवला गेला ना, प्रचंड गर्दीचा वगैरे, म्हणजे टी व्ही हा फसवा, कॅमेरा हा नेहमी फसवा असतो आणि मानवी डोळे हेच खरं बघू शकतात चित्र. तर काही गर्दी नव्हती त्याला, आणि गर्दी होती ती बाहेरची होती, मतदारसंघातल्या लोकांची नव्हती. गर्दी जमवावी लागली भारतीय जनता पक्षाला त्या मतदारसंघात. पण हेच जे टेक्निक आहे ना त्यांचं, त्या टेक्निकमधूनच, ज्याला मी मगाशी इलेक्शन मॅनेजमेंट म्हटलं, ती त्यांची इलेक्शन मॅनेजमेंट ही शेवटी यशस्वी होईल की काय अशी भीती आता सगळेजण व्यक्त करत आहेत. पण सर, मुंबईमध्ये तुम्हाला काय वाटतं, जो मराठी माणूस जो शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहत आला, तो यावेळी उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे या दोघांमध्ये, कारण जवळजवळ उद्धव ठाकरे 4 जागा लढवतात, एकनाथ शिंदे 3 जागा मुंबईमध्ये लढवतात, तर मुंबईचा सामना हा सगळ्यात, म्हणजे दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे, कारण शिवसेनेचा जन्मच मुंबईतला आहे. काय वाटतं, मराठी माणूस यावेळी खरंच उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं तितक्या ताकदीनं उभा राहील? हां, मुंबईतला मराठी माणूस राहील बहुतेक. आणि सांगितलं असं जात आहे की ठाण्यातला मराठी माणूससुद्धा एकनाथ शिंदेबरोबर राहणार नाही. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, पण तो सुद्धा तिथे राहील असं सांगितलं जात नाही आहे. कारण लोक, तुम्ही फक्त शिवसेनेतलं बंड किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधलं बंड एवढ्यापुरतं बघू नका. हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, आणि कोणत्या पद्धतीने नंतर इलेक्शन नंतर
अलायन्सेस बनवून कसंही करून सत्ता आणण्याचं जे कारण आहे ना, त्याला लोक वैतागले आहेत. का बरं इतकं मतदान कमी झालं असेल? अगदी राजकारणी सांगतायत की उन्हाचा कडाका, म्हणजे होताच उन्हाचा कडाका, त्याच्याबद्दल उन्हाचा तडाखा भयंकरच होता, याच्याबद्दल वाद नाही. मुंबईत तर तो फारच जाणवत होता नेमक्या त्याच दिवशी. पण लोक या सगळ्या पद्धतीच्या 2-2.5 वर्षात घडलेल्या राजकारणाला कंटाळले आहेत, विटले आहेत आणि त्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली. हा पण एक भाग होता ना. आणि आणखीन एक त्या निवडणुकीचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे. 5, 5:30, 6ला 5ला मतदान संपल्यानंतर 5ला जे आत असतील त्यांना मतदान करू दिलं जातं 6पर्यंत वगैरे. पण तेव्हा जे आकडे देतात त्याच्यात वाढ होतेच नंतर फायनल फिगर सगळ्या बूथ्सची आल्यावर. यावर्षी संपूर्ण देशात जवळपास 1.25 कोटी मतदार वाढले आहेत. एवढी वाढ कधीही 52 साली आपल्या देशात पहिली इलेक्शन झाली त्यानंतर कधीही झालेली नव्हती. त्यामुळे हे जे काय आहे हे एक शेवटचं म्हणजे काय म्हणू त्याला आपण, हत्यार आहे का ते सरकारी पक्षातर्फे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून वापरलेलं हत्यार आहे का ते मला माहीत नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या आकड्यामध्ये वाढ झाल्याचं मी तरी पूर्वी पाहिलं नव्हतं. ओके, म्हणजे सगळा जो फायनल आकडा आहे हो. त्याच्याबद्दल बरोबर. म्हणजे काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये 5-5, 6-6% वाढ झाली. की नेमकी जिथे महाराष्ट्रातले सांगतोय मी, महाराष्ट्रापुरतं, की भाजपचे म्हणजे NDAचे उमेदवार जिथे अडचणीत होती त्याच मतदारसंघात कशी वाढ झाली, ही नागपूरमध्येच अचानक एवढे कसे वाढले, अशा प्रश्न खूपच उपस्थित राहतील. आणि जर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जास्त जागा NDAपेक्षा मिळाल्या, भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मिळाल्या, तर हे प्रश्न विचारले जाणार नाहीत. पण त्या जर कमी मिळाल्या तर ते विचारले जातील. अशी ही एक वेगळ्याच लेवलला गेलेली निवडणूक आहे असं मला वाटतं. आणि मी पाहिलेल्या निवडणुकींमधली ही इतकी कन्फ्युजिंग निवडणूक दुसरी नव्हती. आपल्याला काहीही कशाहीबद्दल थेट प्रेडिक्शन देता येऊ नये. म्हणजे 95च्या निवडणुकीमध्ये विलास देशमुख पडणार आणि विलास देशमुखांच्या शेजारच्या मतदारसंघात निलंग्यामध्ये शिवाजीराव निलंगेकर माजी मुख्यमंत्री हे पण पडणार, अशी माझी बातमी छापायला महाराष्ट्र टाइम्स तयार नव्हतं. पण मी तो आग्रह धरला आणि ते पडणार हे महाराष्ट्र टाइम्सने छापलं आणि त्याप्रमाणे ते दोघं पडले. म्हणजे इतक्या ठामपणे आपण एखादी निवडणुकीचं सांगू शकतो. ही इतकी मोस्ट कन्फ्युजन क्रिएट करणारी निवडणूक आहे. आणि त्याला कारण हा सगळा राजकारणाचा झालेला नव्हे, केलेला खेळखंडोबा कारणीभूत आहे असं मला वाटतं. हा खेळखंडोबा जसा त्या राजकीय नेत्यांना पुढे कठीण ठरणारा आहे, त्यांच्या विश्वासार्हतेला तडा देणारा आहे, तसाच तो टोटल महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावर नेणारा आहे. आणि हे अगदीच चमत्कारिक गेल्या 1.5-2 वर्षात घडलं. कोरोनाच्या काळानंतर महाराष्ट्र परत उभा राहील असं वाटत असतो. आणि कोरोनाची एक मोठी देणगी अशी होती, म्हणजे कोरोनाने काहीच देणगी दिली नाही असं खरं म्हणजे म्हणायला पाहिजे. पण ती उद्धव ठाकरे यांना लाभदायक ठरली कोरोना. कारण ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरात जाऊन पोहोचले आणि बाळासाहेबांपेक्षा वेगळा बाज असलेला हा नेता आपल्या घरातला एक माणूस आहे अशा पद्धतीने ते आपल्याशी बोलू लागले. त्यांची इमेज तिथून जी वाढत गेली त्याचंच अंतिम स्वरूप या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडीचा नेता म्हणून बघायला मिळालं. सर, आपण जेव्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाकडे पाहतो, म्हणजे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते किंवा ते फारसे काही चर्चेत नसायचे जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, किंवा त्याच्या आधीसुद्धा एकनाथ शिंदेंचं नेतृत्व इतकं जवळून म्हणजे कुणीच पाहिलेलं नव्हतं. पण एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. त्याच्यानंतर आता जागा वाटपामध्ये लोकसभेला अगदी 13 खासदार जे होते ते 13 खासदारांच्या जागा पण त्यांना मिळणार नाहीत वगैरे अशा चर्चा चालू होत्या. पण शिंदेंनी 15 जागा मिळवल्या.
तर हे शिंदेच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं बघता? त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपद, इतकं बार्गेनिंग पॉवर, या सगळ्या गोष्टी. शिंदे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झाले ना, तो शिंदेनाच मला वाटतं त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का असेल. तुम्हाला कोणाला दुपारी 2 वाजेपर्यंत माहिती होतं त्या दिवशी शिंदे शपथ घेणार आहेत म्हणून? आपण सर्वांनी गृहीतच धरलं होतं ना देवेंद्र फडणवीस घेणार म्हणून. हो. हा भाजपच्या अंतर्गत राजकारणातला एक भाग असू शकतो की फडणवीसांना खूप मोठं होऊ न देण्याचा. आणि ज्या क्षणी ठरलं की अशी बातमी आली की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, त्या क्षणी फडणवीसांनी मी सरकारमध्ये जाणार नाही असं सांगितलं होतं. पण त्यांना जायला पण भाग पाडलं आणि फडणवीसांना शिंदेच्या हाताखाली काम करायला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने, म्हणजे ते आता खरं म्हणजे दोघांची नावं घेतली जातात, पण त्या दोघांची नावं कळण्यात काहीच अर्थ नाही. अमित शहा हे एकटेच चालवतात पक्ष. जसं पक्ष वाजपेयींच्या काळामध्ये अडवाणी चालवायचे आणि सरकारचा चेहरा वाजपेयी होते, सेम तशा पद्धतीने ह्या नवीन भाजप काम करत आहे. त्यामुळे हा खूप मोठा धक्का फडणवीसांनाच असणार की आपल्याला हे काय करावं लागतं. पण त्यांनी आपल्या हसऱ्या चेहऱ्याने, हसतमुख पद्धतीने ते ढकवून नेलं. त्यामुळे शिंदेंनासुद्धा काही वाटलं नसणार. त्यांना आपल्याला मुख्यमंत्री करतील ते नंतर असं बोलू लागले की माझं आधी बोलणं झालं होतं वगैरे, असं त्यांनी हिंट देण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटत नाही. आणि खरं म्हणजे त्यांनी जर का उपमुख्यमंत्री त्यांनी जर ठरवलं असतं तर ते उपमुख्यमंत्री केव्हाही होऊ शकले असते. म्हणजे महाविकास आघाडीचं जर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मान्य केलं असतं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता. असं काहीही तेव्हा होऊ शकलं असतं. पण त्यांनी सगळं मान्य केलं त्या दिवशी. ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद त्यांनी मान्य केलं आणि पुढच्या काळात कसं राजकारण फिरलं, म्हणजे फिरवण्यात आलं. राजकारण आपोआप कधीच फिरत नाही, नेत्यांच्या धूर्तपणामुळे आणि कारवायांमुळे फिरतं. गेल्या 5-10 वर्षांमध्ये आम्ही ते सरकारी यंत्रणा फिरवतात असं पण बघू लागलो. मी 80पासून सजगपणे निवडणुका बघतो. 80पासून मी मंत्रालय, राजकीय नेते यांच्या परिसरात वावरलो आहे आणि वाढलो आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने काम करताना मी प्रथमच बघितल्या. निशाणीचा आणि म्हणजे हे मी बोलत नाही आहे, सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात ना ते एकनाथ शिंदेंनी सांगितलं. एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीच्या प्रचारात एके दिवशी चुकून ते खरं बोलले आणि सांगितलं की मला धनुष्यबाण ही निशाणी दिल्याबद्दल मी मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानतो. अरे बाबा, तुला ती निशाणी मोदी आणि अमित शहानी नाही दिलेली, ती निवडणूक आयोगाने दिली आहे. पण त्यांनी सत्य सांगून टाकलं आपल्याला. सर, आता आपण शिंदेंच्या राजकारणाबद्दल बोललो की कसं तुम्ही म्हणजे ते एक्सप्लेन केलं की कसं मुख्यमंत्रीपद आणि या बाकी सगळ्या गोष्टी. पण जेव्हा सर आपण शिवसेनेबद्दल बोलतो, शिवसेना जी काही एक संघटना म्हणून ओळखली जाते, तर शिवसेनेचं मूळ बाज हा शाखा सिस्टीम. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काही गावोगावात म्हणजे मराठवाड्यातही आजही कुठेही गेलं तर शिवसेनेची शाखा बघायला मिळते, किंवा मुंबईमध्ये ज्या शिवसेनेच्या शाखा इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर ही जी शिवसेनेची शाखा सिस्टीम आहे, ती शाखा सिस्टीम कुठल्या शिवसेनेसोबत राहिली आता, आणि ती नक्की का राहिली? तुम्हाला काय वाटतं या शाखा सिस्टीमबद्दल? नाही, शाखांविषयी फारच मोठं कुतूहल आणि गूढ, म्हणजे ते खरंच आहे, म्हणजे ते कुतूहल आणि गूढ करावं असं. कारण शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली तेव्हा त्यांच्या डोक्यात कसलीही पुढची दिशा काहीही नव्हतं. त्यांनी ती पक्ष म्हणून स्थापनच केली नव्हती, हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी ती मराठी माणसांची संघटना, युनियन ऑफ मराठी स्पीकिंग पीपल असं त्याचं इंग्रजीत तेव्हा छापून यायचं. आणि ते बाळासाहेबांची तसेच भाषा होती, मार्मिकमध्ये पण तीच भाषा होती. पण आणि त्यांनी स्वतःच पहिल्या सभेत सांगितलंही होतं ते की मी 80% समाजकारण करणार आहे आणि 20% राजकारण, आणि राजकारण हे गजकारण आहे, अशी एक घाणेरडी कोटी पण त्यांनी त्या पहिल्या सभेतच, पहिल्या दसरा मेळाव्यातच केली होती. तर त्याच्यानंतर प्रधान म्हणून एक गृहस्थ शिवसेनेच्या दर्जेदार नेतृत्वापैकी एक होते. त्यांच्या डोक्यातनं प्रत्येक वॉर्डात शिवसेनेचं एक काहीतरी ऑफिस, स्थान, शाखा असली पाहिजे. शाखा हा शब्द अर्थातच RSSच्या शाखांवरून घेतला आहे, पण RSSच्या शाखांपेक्षा एक्झॅक्टली
विरुद्ध प्रकारचं कल्चर. म्हणजे RSSच्या शाखांमध्ये जे ठाशीव नियमबद्ध इतक्या वाजता यायचं, प्रार्थना अमुक तसं न करता लोकांना मुक्त वातावरणात वागता यावं म्हणून त्या शाखा स्थापन झाल्या. आणि ही 66-67ची गोष्ट आहे. 68ला मुंबई महापालिकेच्या निवडणुका पहिल्यांदाच शिवसेनेने लढवल्या आणि अत्यंत अनपेक्षितपणे तेव्हा 120 नगरसेवक होते मुंबईचे, त्यात 42 शिवसेनेचे निवडून आले. तेव्हा ताबडतोब असं ठरलं की ज्या वॉर्डात आपले नगरसेवक नाही आहेत तिथला शाखाप्रमुख हाच आपला नगरसेवक आहे. आणि असं ठरल्यामुळे सगळे लोक, विशेषतः आर्थिकदृष्ट्या खालच्या पातळीवरचे कष्टकरी वर्गातले लोक, हे सगळे दाद मागण्यासाठी शिवसेनेच्या शाखांमध्ये जायला लागले. TV मुंबईत सुद्धा यायचा होता. चॅनेल्स वगैरे सोडून द्या, तुम्ही दूरदर्शन नावाची एक चीजसुद्धा म्हणजे स्वप्नच असतानाचा तो काळ होता. आणि मुंबईतल्या लहान जागांमध्ये कामावरून आलेले, बेरोजगार असलेले स्टुडंट्स, कॉलेजमध्ये जाणारे, यांना घरात किती जागा मिळेल, घरात काय करायचं, त्यांच्यासाठी ते अड्डे बनले आणि तिथून शिवसेनेचं कल्चर डेव्हलप झालं. ही सारी मग त्यातनंच कॅरम तिथे यायला लागला. मग त्यातनं तिथे सुशिक्षित भागातले जे शाखा होत्या त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम सुरू केल्या. जो एक वेगळा गिरणी कामगारांचा एरिया होता तिथे त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. असं सगळं त्या एक कल्चर डेव्हलप झालं आणि अख्खी शिवसेनाही त्यातनं उभी राहिली. आणि मुंबई पाठोपाठ गावागावात शाखा निघाल्या आणि शाखांच्या माध्यमातून एक जागा हक्काची आपल्याला बोलायला. म्हणजे मी सुद्धा गेलो आहे शाखेवरती, कोणी पत्रकार आहे असं न सांगता की माझं एक अमुक काम आहे, तिथे आपल्याला फोटोकॉपीज अटेस्ट करून हव्या असतील 2 मिनटात मिळणार, असं फारच चांगलं पद्धतीचं काम होतं ते. आता तुमच्या प्रश्नाकडे तुम्ही, शिवसेनेतल्या फुटल्यानंतर खरा प्रश्न मुंबईतल्या शाखा आणि ठाण्यातल्या विशेषतः या कोणाकडे जातील हा भल्या भल्यांच्या मनात होता. म्हणजे हा अगदी उद्धव ठाकरे यांच्या मनात सुद्धा असणार, हा आदित्य ठाकरे यांच्या मनात सुद्धा असणार आणि माझ्यासारखे अनेक जे शिवसेनेकडे लांबून दुरून जवळून बघणारे पत्रकार आहेत त्यांच्याही मनात असणार. मी सांगतो तुम्हाला, शाखा आपल्या ताब्यात याव्यात असा एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोणत्याही प्रकारचा प्रयत्नच केल्याचं मला दिसलं नाही. शाखांच्या माध्यमातून मतदार बांधून ठेवण्याची जी शिवसेनेची गेल्या 50 वर्षांची पद्धत होती त्याच्याकडे पूर्णपणे शिंदे गटाने दुर्लक्ष केलं असं मला चित्र उभं राहायचं आहे. म्हणजे हे चित्र मला दिसलेलं चित्र आहे आणि ते काही फारसं त्यापेक्षा वेगळं प्रत्यक्षातलं वास्तव असेल असं मला वाटत नाही. व्हेअर ॲज शाखा जिथे जिथे त्यामुळे त्या आपोआपच उद्धव ठाकरेंकडे राहिल्या. आणि मला वाटतं की मी चुकत नसेल तर त्यांनी असं एकदा कुठेतरी हिंट पण दिली होती की शिवसेनेच्या म्हणजे ज्या शाखा आहेत ओरिजिनल उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या त्या काही आम्ही घेण्याचा 1-2 ठिकाणी मारामारी आणि दंगल झाली कुठेतरी, कोणीतरी ती लोकल लेवलला झाली असेल. अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भूमिका घेतली की या सगळ्या शाखा आमच्या आहेत, जिथे जिथे धनुष्यबाण आहेत त्या शाखा आमच्या आहेत, असं काही झालं नाही. त्यामुळे त्या शाखा या उद्धव ठाकरे गटाकडेच राहिल्या. आणि माझा मतदारसंघ मी परत सांगतो, त्या मतदारसंघात त्याच शाखांच्या माध्यमातून खूप जोरदार उद्धव ठाकरे यांचा प्रचार करण्याचं काम झालं. तसंच महाराष्ट्रात झालं असणार, कारण कुठेच अशी एकनाथ शिंदे यांची शाखा आहे असं काही चित्र आपल्याला तुम्हाला दिसलं कुठे? हा, म्हणजे त्यांनी वेगवेगळी कार्यालय स्थापन केली. हा, कार्यालय आहे त्या मूळ शाखांमध्ये उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, आणि तिथे लोक येत आहेत ना त्या शाखांना. म्हणजे आता तुम्ही कितीही जरी टोमणे मारले की हा घर बसणारा, घराच्या बाहेर न पडणारा, मातोश्रीच्या अंगणात खेळणारा, हे पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे शाखांवर गेले की हो, बंड झाल्यानंतर तर हो गेलेच ना. ते बंड झाल्यावरती म्हणजे बंड होण्यापूर्वीपर्यंतची त्यांची जी कारकीर्द असेल, राजकीय प्रवासाची कारकीर्द, त्याच्यात केलं नसेल एवढं काम त्यांनी बंडानंतर केलं आहे ना.
सर, तुम्ही उद्धव ठाकरेंना खूप जवळून बघितलेलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी एक आरोप करत हे सगळे नेते बाहेर पडले की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत किंवा मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये बरेच विठ्ठलाभोवतीचे बडवे आहेत आणि मग त्याच्यामुळे तो कम्युनिकेशन गॅप जो तो खूप पडतो. तुम्हाला काय म्हणजे एकंदर अनुभव आहे उद्धव ठाकरेंचा? सेम अनुभव आहे हा मला. म्हणजे भल्या भल्या पत्रकारांना सुद्धा उद्धव ठाकरे सहजासहजी भेटत नाहीत, हा माझा व्यक्तिशः अनुभव सांगतोय मी. कारण त्यांच्याकडे काय ते कल्चर डेव्हलप झालं आहे मला माहिती नाही. त्या मानाने मी असं बघितलं आहे की आदित्य हा सहजासहजी भेटतो लोकांना. उद्धव का भेटत नाही, म्हणजे बाळासाहेबही भेटत नसत, पण बाळासाहेब भेटत नसत याला अनेक कारणं झाली की मनोहर जोशी जेव्हा शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर मुख्यमंत्री हे अट्रॅक्शन झालं. कारण पॉवर, रिअल पॉवर ही मुख्यमंत्र्यांच्या हातात होती, बाळासाहेबांच्या हातात होती पॉवर. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना फोन करणार अशी होती. तो आपलाच मुख्यमंत्री झाला म्हटल्यावर ते सगळा प्रश्न मिटला आणि बाळासाहेबांचं थोडंसं पडद्याआड जाणं झालं. काही जण असं सांगतात की मनोहर जोशींनी ते जाणीवपूर्वक घडवून आणलं, नाहीतर आपल्याकडे लोक कसे येणार, म्हणजे असं सांगतात. म्हणजे ते मला माहीत नाही, पण तेव्हापासून आणि मातोश्री हे दहशतवाद्यांचा हल्ला होणार आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना धमकीचे फोन, असं सगळं होत गेल्याने मातोश्री हा एक किल्ला करून टाकला त्यांनी. आणि ती सेम त्याची डिट्टो कॉपी राज ठाकरे यांनी पण केली. तेही तितकंच अवघड प्रकरण आहे. हां, म्हणजे अगदी पत्रकारांसाठी सुद्धा अवघड आहे. इझिली ते भेटतात असं नाही. अर्थात त्यांना ज्यांना भेटायचं असेल त्यांना ते भेटतातच, ही गोष्ट अगदीच वेगळी आहे. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नंतर सहजासहजी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सहजगत्या भेटत नाहीत. ज्या पद्धतीने ते शरद पवार कार्यकर्त्यांमध्ये वावरतात, अजित पवार कार्यकर्त्यांमध्ये वावरतात. आपण सुप्रिया सुळेंचे तर अनेक प्रसंग आपल्याला दाखवता येतील की त्या इकडे गेल्या तिकडे गेल्या, सहजासहजी गेल्या. त्या एकदा त्यांनी रस्त्यावर काहीतरी सेल्फ्या काढल्या मुक्तमुक, म्हणजे तो त्यातला शोभाजीचा भाग सोडला तरी त्या ॲक्च्युअल रस्त्यावर मैदानात उतरून त्याच नव्हे असे असंख्य राजकारणी आहेत. म्हणजे पण सर, इतक्या सहजासहजी भेटणं होत नाही तरी लोक का आकर्षित होतात इतके उद्धव ठाकरेंकडे? त्यालाच एक असा चांगला शब्द आहे, करिश्मा असं म्हणतात त्याला. तो करिश्मा जो बाळासाहेबांकडे होता, तो बाळासाहेबांना एवढा करिश्मा कोणत्याच नेत्याकडे नाही आहे. आणि करिश्मा असलेला नेता आणि केवळ करिश्म्यावर होणारं मतदान, हीच प्रतिमा मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की 19 नंतर पुसून टाकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. आणि करिश्मा नसलेल्या तुमच्या आमच्या घरातल्या कोणत्याही माणसाप्रमाणे ते फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह फेसबुकवरनं आपल्या घरात येऊन पोचले. म्हणजे आपल्या अनेकांना तो आपल्या घरातला एक माणूस आहे असं वाटायला लागलं होतं. त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते खूप फिरले. त्यामुळे मी आता अशी आशा करतो की उद्धव ठाकरे यांना पुढे एज इज ऑन हिज साईड असं म्हणतात, तसं आहे ते. उद्धव ठाकरेंचं वय फक्त किती आहे माहिती आहे ना तुम्हाला? 64 वय आहे त्यांचं. हां, म्हणजे महाराष्ट्राचं आणि उद्धव ठाकरे यांचं वय सारखं आहे. तर त्यांना पुढे प्रदीर्घ राजकारण करण्याची संधी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने या निवडणुकीत ते महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडीचा म्हणजेच पर्यायाने देशातल्या इंडिया आघाडीचा महाराष्ट्रापुरता चेहरा बनले, तो त्यांना पुढे टिकवायचा असेल आणि राजकारण करायचं असेल तर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सताड उघडायचे करायला पाहिजेत असं मला वाटतं. सर, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची जी सक्रिय राजकारणातली ऑफिशियल एंट्री झाली 2019ला, आदित्य ठाकरे आमदार झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यानंतर विधान परिषदेचे आमदार झाले, हा शिवसेनेसाठी आणि त्यांच्या राजकीय सगळ्या भवितव्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट आणि खूप चांगली ती एक घडामोड होती असं तुम्हाला वाटतं का? ती म्हणजे एका अर्थाने ती चांगली होतीच,
कारण बाळासाहेबांनी असं जाहीरपणे सांगितलं होतं की रिमोट कंट्रोल माझ्या हातात असेल आणि मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे. ही हुकुमशाही पद्धतीची स्टाईल होती. बाळासाहेब कधीही निवडणुका लढले नाहीत आणि बाळासाहेबांनी सगळे सूत्र आपल्या हातात ठेवून राजकारण केलं. अर्थात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांना असंही वाटलं असेल की आपला चान्स त्यामध्ये गेला. हा म्हणजे जर बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर 1995 साली बाळासाहेब अगदी सहजच मुख्यमंत्री होऊ शकले असते. त्यांना मनोहर जोशींना मुख्यमंत्री करण्याचं कारणच नव्हतं. पण बाळासाहेबांची ती एक शैली होती. उद्धव ठाकरे हे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असं पुस्तक आहे मनमोहन सिंगांवरती. खऱ्या अर्थाने ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर असं पुस्तक उद्धव ठाकरेंवर लिहायला पाहिजे कोणीतरी. कारण ते बाय शेअर ॲक्सिडेंट झालेले आहेत. जर साधी गोष्ट आहे की शेवटी देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होऊच शकले नाहीत. हो, 5 वर्ष, पहिले 2.5 वर्ष तर त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पुढचे 2.5 वर्ष होते उपमुख्यमंत्री झाले. मग हेच तर उद्धव ठाकरे मागत होते ना की 2.5 वर्ष आमचा मुख्यमंत्री राहील, तुमचा उपमुख्यमंत्री राहील. त्यामुळे हे शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी माझ्या दृष्टीने ते थेट राजकारणात उतरणं हे केव्हाही फायद्याचं आहे. कारण फारच क्वचित अशी ती गोष्ट होती आणि खरं म्हणजे तो शिवसेनेचा USP होता की बाळासाहेब ठाकरे कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. पण काल परत टाइम्स हॅव चेंज्ड असं म्हणतात तसं काळ बदलतो आणि राजकारणाची शैली बदलली. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की धर्माची राजकारणाशी सांगड घालणे ही आमची मोठी चूक झाली असं वाक्य त्यांनी उच्चारणं हाच थेट बाळासाहेबांच्या संपूर्ण राजकारणाशी घेतलेला पंगा होता ना. पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच वेळेला त्यांनी आपल्या आजोबांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना वाहिलेली आदरांजली होती की माझ्या वडिलांनी केली ही चूक. प्रबोधनकारांची जर का पुस्तकं वाचली म्हणजे अजूनही परत परत वाचायला पाहिजेत ती. त्यातलं एकच पुस्तक आता मी सजेस्ट करतो वाचायला. अगदी छोटं पुस्तक आहे आणि ते आहे प्रबोधनकार.org नावाची साईट आहे, सचिन परब यांनी केलेली. त्याच्यावर उपलब्ध आहे. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं असं त्यांचं धर्माची देवळं आणि देवळांचा धर्म असं पुस्तक आहे. अगदी छोटं पुस्तक आहे. म्हणजे ते जर का मोदी, अडवाणी, अमित शहा यांनी वाचलं असतं तर त्यांनी शिवसेनेशी बहुधा युती केली नसती कधी. इतकं कठोर पुस्तक आहे. त्यामुळे आपण इथे आता इतक्या वेळ चर्चा केली तरीसुद्धा ह्या चर्चेचं फलित काय ते आपल्याला 4च दिवसांनी 4 तारखेला सकाळी 9, 10, 11च्या सुमारास स्पष्ट व्हायला लागेल. आणि निकालांचं फलित जे काय व्हायचं असेल ते होईल. आपल्या चर्चेचा फलित आहे तेव्हाच ठरणार आहे. सर, या चर्चांमध्ये अगदी आता शेवटाकडे येते मी की आपण ठाकरेंबद्दल, ठाकरे या ब्रँडबद्दल बरीच चर्चा केली, शिवसेनेबद्दल बरीच चर्चा केली, पण स्पेसिफिकली राज ठाकरेंबद्दल आपण तितकं बोललो नाही. पण मला तुम्ही राज ठाकरेंचं आत्ताचं राजकारण कसं पाहता? मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी कुठल्या तरी काय म्हणतात पक्षासोबत एक युती केली. जरी ते म्हणत असतील बिनशर्त पाठिंबा, तरी त्या युतीची चर्चा सध्या होताना दिसते. बॅनरवरती महायुतीच्या राज ठाकरेंचे फोटो आपल्याला सगळीकडे दिसले. मोदींसोबत पहिल्यांदाच ते मुंबईतल्या शिवाजी पार्कावरती एकत्रित येतात. मोदींच्या आगमनानंतर त्यांचं भाषण होतं तिथं. ती सभा मोदींची नव्हती, ती सभा मैदान त्या दिवशी मनसेने बुक केलं होतं. मनसेला दिलं ते मैदान महापालिकेने. बरं. आणि म्हणजे ती सभा मनसेने आयोजित केली होती ना. मला माहीत नाही, म्हणजे मैदान मनसेला दिलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही पक्षांचे अर्ज होते की आम्हाला शिवाजी पार्कचं मैदान पाहिजे, ते मनसेला देण्यात आलं. सभा महायुतीची होती. आणि मनसेने जे मैदान बुक करून मिळवलं होतं त्या मैदानावर या असं सांगायला भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या घरी गेले. असं ते सगळं चमत्कारिक खेळ तो त्या दिवशी झाला. पण मुद्दा तो नाही आहे. पक्ष फुटल्यानंतर, पक्षातनं बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की खूप मोठी गर्दी शिवसैनिकांची ही राज ठाकरे यांच्याकडे जाईल, पण ती गेली नाही. तरीसुद्धा 2009मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत
2009मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातनं किती निवडून आले राज ठाकरे यांचे हा मुद्दा नाही, 13 आले होते. हो. मुंबईतनं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा एक आमदार राज ठाकरे यांनी जास्त निवडून आणला होता. आणि तुम्हाला मी सहज सांगतो की शिवसेना भवन कुठे आहे दादरला ते सर्वांना माहिती आहे. तिथून निघून प्लाझा टॉकीजवरनं दादर ईस्टला गेल्यानंतर पुढे थेट लालबाग परळ करून गिरगावातनं प्रभादेवी मार्गे पुन्हा शिवसेना भवनावरती यायचं. हा शिवसेनेचा कोअर ब्रँड होता, कोअर टापू होता, हा कोअर एरिया होता त्यांचा. तो त्यांचा खऱ्या अर्थाने गड आणि बालेकिल्ला होता. तिथे सगळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार पाडले होते. तेव्हा असं वाटलं होतं की मुंबई महापालिका आता हा जिंकतो की काय. पण मी सांगतो की जे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललं जात होतं ते उद्धव ठाकरे यांनी खोटं ठरवून दाखवलं की ते पार्ट टाईम राजकारणी आहेत आणि फुल टाईम फोटोग्राफर आहेत असं बोललं जायचं. ते त्यांनी खोटं ठरवून दाखवलं. आणि राज ठाकरे हे पूर्ण राजकारण करतील असं चित्र निर्माण करत होत असताना ते पार्ट टाईम काय, त्याने आवरली बेसिसवर पण राजकारण केलं नाही. म्हणजे आपण पार्ट टाईम नोकरी करतो आणि त्याच्या पलीकडे एक आवरली बेसिसवर काम देतात, तेवढंसुद्धा त्यांनी केलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांनी बदललेल्या भूमिकेमुळे त्यांची विश्वासार्हता आता पूर्ण तरुण पिढीच्या मनातनं पण गेली आहे. एक गर्दी जमवणारा आणि काय म्हणू आपण की म्हणजे मी मिमिक्री आर्टिस्ट नाही म्हणणार, पण अशा टाईपचा एक माणूस काही अर्थच राहिला नाही ना कोणत्याच भूमिकेला. बरं तुम्ही मागच्या भूमिकेबद्दल काही एक्सप्लेनेशन देत नाही तुम्ही. सर, आदित्य ठाकरेंचं राजकारण कसं पाहता तुम्ही जसं म्हणालात की मगाशी उद्धव ठाकरेंपेक्षा आदित्य ठाकरे हे ॲक्सेसिबल आहेत. हो, ॲक्सेसेबल आहेत ते ॲक्सेसेबल आहे हे नक्की आहे अगदी. आणि पण मूळ मुद्दा सगळं ते आदित्य ठाकरेचं राजकारण हे ठाकरे ब्रँड या निवडणुकीत टिकतो की नाही, म्हणजे बाळासाहेबांचा ब्रँड, उद्धव ठाकरे यांचा ब्रँड टिकतो की नाही याच्यावरच अवलंबून आहे. बरोबर. त्यामुळे खरं म्हणजे आपण ही जी चर्चा करतोय ना ही जर आपण निकालानंतर केली असती ना तर ती अधिक जास्त. आपण निकालानंतर पण सर चर्चा करू ॲक्च्युली जे काही निकाल येतील. नाही, कारण मी तुम्हाला सांगतो की अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय आहे असं तुम्ही समजा मला पुढचा प्रश्न जर विचारलात तर ते आपल्याला 4 तारखेला कळणार आहे. बरोबर. त्यांचे जर 4ही उमेदवार निवडून आले ना तर तो खूपच मोठा नेता असेल ना महाराष्ट्रातला. पण जर एकही आला नाही समजा किंवा एकच आला 4 पैकी, मुळात राज ठाकरे हे यांना ज्या पद्धतीने महायुतीने आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं त्यावरून राज ठाकरे यांनाही त्यांची जागा दाखवून दिली. आणि अजित पवार यांना फक्त 4च जागा देऊन तुम्ही नीट विचार करा, 48 पैकी फक्त 4 जागा राज ठाकरे अजित पवार यांना मिळाल्या. 4 जागा म्हणजे किती टक्के मिळाल्या बघा ना तुम्ही. त्या मानाने शिंदे यांचं बार्गेनिंग पॉवर ही खूप जास्त होती. आणि हे सगळं बघता असाही एक विचार मनात येऊ शकतो की जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला फोडणे आणि पुढे अजित पवार यांना संपवणे असा काही कूटनीतीचा तर तो भाग आहे का नाही हे मला माहीत नाही. पण चित्र तर असं उभं राहतं की फक्त 4च जागा देणे आणि अजित पवार यांना बारामतीतच अडकवून ठेवणे. अजित पवारांची आणि सुनेत्रा पवार यांची बारामती आपण लढावी ही इच्छा होती का नव्हती ते पण आता सांगणं कठीण आहे. सर, एकंदर काय वाटतं, काय महाराष्ट्रामध्ये होईल आत्ता जे 48 जागांचे वेगवेगळे अंदाज, वेगवेगळे विश्लेषणं केली जात आहेत. कुठंतरी असं म्हटलं जातं आहे की महाविकास आघाडी जी आहे ती महायुतीपेक्षा वरचढ ठरेल. पण महायुतीचे नेते आजही त्यांचे जे काही अंदाज आहेत की नाही आम्हालाच सगळ्यात जास्त जागा मिळतील, हे फक्त एक परसेप्शन बिल्ड करण्याचा प्रयत्न चालू आहे असं म्हणतात. भारतीय जनता पक्षाच्या गोटातनं आजच्या सकाळचाच अंदाज किमान 20 जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा आहे. म्हणजे ते
28पर्यंत जातील असं किंवा 30पर्यंत जातील असं त्यांचं म्हणणं आहे. महायुती, हो तेच म्हणतोय मी. भाजपच्याच गोटातनं सांगितलेला आजच्या सकाळचा हा अंदाज आहे की 20 जागा या महाविकास आघाडीला, म्हणजे शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या, बघा ना तुम्ही, आता आपल्याला काँग्रेसच्या नेत्याचं नाव नाही घेता आलं मला. मी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे म्हणालो, म्हणजे अशी काँग्रेसची अवस्था झाली. तर ते ज्या अर्थी 30पर्यंत आम्ही जाऊ असं म्हणतात, निकालांच्या आधी 2 दिवस शिल्लक राहिले असताना ते फक्त आपण 30पर्यंत जाऊ असं म्हणतात, तेव्हा मी ते 25-26पर्यंत राहतील असं मला वाटतं. महायुती म्हणजे अर्थातच उर्वरित जागा या महाविकास आघाडी, म्हणजे नेक टू नेक फाईट जी म्हणतो आपण, तशी ही फाईट यंदा प्रथमच झाली आणि अत्यंत अनप्रेडिक्टेबल निकाल लागू शकतात अशी पण ही निवडणूक ठरली महाराष्ट्राच्या इतिहासातली. तशी मी तुम्हाला एकदम 40 वर्षापूर्वीची 85ची विधानसभा निवडणूक सांगितली होती की 100% शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल पुलोद निवडून येईल असं वाटत होतं, पण आलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल ते खरोखरच सांगता येणं कठीण आहे. देशाच्या पातळीवरती सुद्धा वेगवेगळे अंदाज आणि वेगवेगळे विश्लेषक, म्हणजे मी देशात यंदा कुठेही गेलेलो नाही, पण उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल या 3 राज्यांवरती भारतीय जनता पक्षाचं भवितव्य ठरेल असं मला वाटतं. कारण तिथे त्यांनी मॅक्झिमम, बंगालमध्ये त्यांच्या जागा वाढणार आहेत असं खूप त्यांचे समर्थक सांगत आहेत. हां, पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही जी त्यांची 4 हिंदी भाषिक राज्य, ज्याला काऊ बेल्ट म्हणतात, तर तिथे जर आपण बघितली तर तिथे त्यांना वाढायला स्कोपच नाही आहे. कारण मॅक्झिमम गुजरातमध्ये सगळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत. ती स्थिती जवळपास, म्हणजे एखाद दुसरी जागा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विरोधकांना मिळाली असेल. पण उत्तर प्रदेशचे रिपोर्ट असे आहेत की मुलायमसिंग यादव यांचा पक्ष परत अखिलेशच्या नेतृत्वाखाली जिवंत होईल की काय असं खूप ठिकाणी बोललं जाते. प्रत्यक्षात आपल्याला बघा, 3 निवडणुका आहेत. 77 सालच्या निवडणुकीत कोणालाही इंदिरा गांधींचा पराभव होईल असं वाटलं नव्हतं. 84च्या निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकणाऱ्या राजीव गांधीच्या 200 जागासुद्धा होणार नाहीत 89ला असं कोणाला वाटलं नव्हतं. आणि शायनिंग इंडियानंतर 2004ला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार जाईल असंही कोणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे इतकं अनप्रेडिक्टेबल निकाल भारतात यापूर्वी लागलेले आहेत. आणि मी नेहमी सांगतो की एखादा नेता आपल्याला नको असेल तर पर्याय काय असा प्रश्न जो केला जातो की आहेच कोण, असा जो प्रश्न प्रत्येक निवडणुकीत विचारला जातो, जो मोदी आल्यापासून प्रकर्षाने विचारायला गेला, त्याला माझं उत्तर असं आहे की 77 सालीसुद्धा इंदिरा गांधींना कोणताही पर्याय विरोधकांकडे नव्हता. 89 सालीही राजीव गांधींना कोणताही पर्याय विरोधकांकडे नव्हता. तेव्हा तर जनता दल सेपरेट, भाजप सेपरेट आणि डावी आघाडी सेपरेट अशी फाईट होती. आणि 2004 साली तर सोनिया गांधी कोणाला नकोच होत्या. आणि म्हणजे असलाच तर तो सोनिया गांधी एवढाच पर्याय नव्हताच, म्हणजे पर्याय थोडक्यात. तरीसुद्धा लोकांनी आधीचं सरकार नको, आधीचा माणूस आम्हाला नको म्हणून ते बाजूला केलेले आहेत. त्यामुळे पर्याय नसताना सरकार बदलली गेल्याच्या 3 घटना भारतीय मतदारांनी घडून दाखवलेल्या आहेत. मी गमतीत असं सांगतो की बाई जेव्हा सांगते की या नवऱ्याला मी सोडते आहे, तेव्हा तिने कोणी दुसरा पुरुष निवडलेला नसतो, हा नवरा मला त्रास देतो म्हणून मी त्याला सोडणार आहे असं ती सांगते. सर, तुमचे खूप खूप आभार. आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः शिवसेना या पक्षावरती बरीच चर्चा केली. सरांचा जो काही अनुभव आहे, आजवरचा राजकीय अभ्यास आहे, त्याच्या अनुषंगाने सरांनी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत.
बरेच अंदाज वर्तवले जात आहेत, पण आता या सगळ्या घडामोडींचा खरं तर जो निकाल आहे तो 4 जूनला आपल्याला कळणार आहे. बाकी ही जी काही आजची चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती, विशेषतः शिवसेनेच्या भविष्याची, ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून तुमच्या नक्की कळवा. आणि अर्थात अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.